इयत्ता पहिली माय इंग्लिश बुक ग्रेड 1 न्यू syllabus page number 65. Today's topic name is lost and found. This is story name lost and found. Lost हरवणे, lost हरवलेले, and found सापडलेले, found सापडणे. काय हरवले पाहूया. लुक ॲट द पिक्चर्स, चित्रे पहा. लिसन ऐका. अँड रिपीट आफ्टर मी, आणि माझ्या मागे पुन्हा बोला. व्हॉट यू सी इन दिस पिक्चर? देर आर 2 birds. Birds name parrot, sparrow. Parrot, पोपट. Sparrow, chimney. Let's read the story. Hi Sparrow, I found this whistle. Is this yours? पोपट म्हणत आहे, या सर्कलचा ॲरो इकडे आहे, म्हणजेच पॅरट बोलतो, हाय स्पॅरो, नमस्कार, हॅलो चिमनी. आय फाउंड धिस विसल, मला ही शिट्टी सापडली आहे. इज धिस युअर्स, ही तुझी आहे का? स्पॅरो, चिमणी. फाउंड, सापडणे. व्हिसल, शिट्टी. हाय स्पॅरो, आय फाउंड धिस व्हिसल. इज धिस युअर्स? देन रीड नेक्स्ट. पहा, आता या सर्कलचा ॲरो इकडे आहे, म्हणजेच चिमणी बोलत आहे. नो, इट्स नॉट, नाही, तसे नाही, ही माझी नाही आहे. लेट्स आस्क दी क्रो, चला कावळ्याला विचारूया. नो, नाही. आस्क, विचारणे. क्रो, कावळा. रिपीट आफ्टर मी, रिपीट. नो, इट्स नॉट. लेट्स आस्क दी क्रो. हाय क्रो, पॅरट बोलत आहे. हॅलो, नमस्कार कावळे दादा. हाय क्रो, इज धिस युअर व्हिसल, ही तुझी शिट्टी आहे का? व्हिसल, शिट्टी. क्रो, कावळा. रिपीट. हाय क्रो, इज धिस युअर व्हिसल? देन क्रो सेज, नो, इट्स नॉट माइन, नाही, ही माझी नाही आहे. नो, इट्स नॉट माइन, माझी नाही. ऑन नेक्स्ट पेज. लेट्स आस्क दी डक. कावळे दादा, क्रो बोलतो, चला डकला विचारूया. डक म्हणजेच बदक. लेट्स आस्क दी डक. या चित्रामध्ये पहा, इथे डक आहे, बदक. पॅरट सेज, हाय डक, इज धिस युअर व्हिसल? हॅलो, हॅलो बदक, ही तुझी शिट्टी आहे का? इज धिस युअर व्हिसल? बदक म्हणजेच डक सेज, नो, नाही, नो. बदक भेटल्यानंतर आता बदक म्हणतो, डक काय म्हणतो? लेट्स आस्क दी औल, चला औलला विचारूया. औल म्हणजे घुबड. कोण कोण चालले आहे पहा, पॅरट, क्रो, स्पॅरो, डक. ऑल आर कम टू दी औल. नाव पॅरट सेज, हाय औल, हॅलो घुबड, इज धिस युअर व्हिसल, ही तुझी शिट्टी आहे का? औल सेज, घुबड म्हणतो,
नो इट्स नॉट माइन. नाही ही माझी नाहीये. देन आऊल सेज. घुबड बोलतो, व्हेअर डिड यू फाइंड इट? तुला ही कोठे सापडली? व्हेअर कोठे, व्हेअर कोठे, फाइंड सापडणे. व्हेअर डिड यू फाइंड इट? तुला ही कोठे सापडली? पॅरोट सेज, आय फाउंड इट अंडर द मँगो ट्री. मला ही आंब्याच्या झाडाखाली सापडली. फाउंड सापडली. अंडर खाली. मँगो आंबा. ट्री झाड. आय फाउंड इट अंडर दी मँगो ट्री. मला आंब्याच्या झाडाखाली सापडली. इट मस्ट बी रॉबिन्स. घुबड विचार करत आहे आणि काय म्हणतो, ही रॉबिन्सची असू शकते. इट मस्ट बी रॉबिन्स. नेक्स्ट, ऑल बर्ड्स आर कम near the mango tree. See here, mango tree. Now, crow says, hi Robin, what is the matter? Why do you look so sad? See, here Robin is sitting on the tree. एक पक्षी आहे, त्याचं नाव आहे रॉबिन. तो या झाडावर बसला आहे आणि ह्या रॉबिनला क्रो विचारतो, व्हॉट इज द मॅटर? काय झाले आहे? व्हाय डू यू लुक सो सॅड? तू इतका उदास का वाटत आहे? तू खूप उदास दिसत आहे. काय झाले आहे? हाय रॉबिन, व्हॉट काय इज द मॅटर? काय झाले आहे? व्हाय डू यू लुक सो सॅड? सॅड उदास. व्हाय का? तू उदास का आहे? मग रॉबिन बोलतो, आय हॅव लॉस्ट माय व्हिसल. मी माझी शिट्टी गमावली आहे, हरवली आहे. आय हॅव लॉस्ट हरवणे, माय व्हिसल मी माझी शिट्टी हरवली आहे. आय हॅव लॉस्ट माय व्हिसल असं रॉबिन सांगतो. Then next, parrot says, don't worry, look at this. Is this your whistle? Parrot म्हणतो, don't worry, काळजी करू नको. इकडे बघ, हे पहा. Look at this. Is this your whistle? ही तुझी शिट्टी आहे का? रॉबिन काय म्हणतो मग पहा इथे. रॉबिन खुश झाला आहे. पाहून काय बोलतो, ओह येस, हो, इट्स माइन, ही तर माझी आहे. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. रॉबिन काय म्हणतो, ओ येस, इट्स माइन, हो हो, ही तर माझीच व्हिसल आहे. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. डोंट वरी, काळजी करू नको. लुक ॲट धिस, इकडे बघ. इज धिस युअर व्हिसल, ही तुझी शिट्टी आहे का? यावर रॉबिन काय म्हणतो, ओ येस, इट्स माइन, थँक्यू सो मच. अशा प्रकारे ही शिट्टी ज्याची होती त्याला मिळाली, म्हणजेच रॉबिनची ही व्हिसल होती. अँड स्टोरी वॉज फिनिश. इथे गोष्ट संपली आहे. इनॅक्ट द स्टोरी ॲज इफ यू आर द बर्ड्स. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी कृतीसह करा. तुम्ही पक्षी बना. आपल्या फ्रेंड्समध्ये एकाला पॅरट बनवा, एक क्रो बनवा, एक स्पॅरो बनवा, डक बनवा आणि अशा फ्रेंड्सने मिळून ही स्टोरी कृतीसह ॲक्शन करत
बोला आणि वर्गामध्ये सादर करा. शिकवलेलं समजलं असेल, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फ्रेंड्स. बाय.